महापौर मॅडमने आपल्याला आश्वासन दिल्यामुळे आपण आता आंदोलन थांबवायचं काय त्यात तुमचं काय म्हणणं आहे? कारण की महापौर मॅडमने आपल्याला आश्वासन दिलंय की येत्या आठवड्याभरामध्ये सगळे निर्णय घेऊन आपण शुक्रवारी तुमच्या बरोबर मिटिंग करून युनियनच्या बरोबर चर्चा करून ते फायनल डिसिजन घेतले जातील असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे आयुक्त अजूनही मीटिंगमध्ये आहे. त्यामुळे आयुक्तांचं निवेदन आपण डिस्कस करतोय. उपायुक्तांना आपण दिलेलं आहे. तर आता माझं असं म्हणणं आहे की आपण महापौरांनी आपल्याला जर शब्द दिला असेल तर आपण एकदम अडून बसणे हे पण आपल्याला योग्य नाही. इतके दिवस आपण भांडत आहोत तर एक आठवडा अजून वाट बघायची आहे. एक आठवड्यामध्ये नाही झाला तर तो निर्णय आत्ताच घेऊन टाकू आपण. ही आठवड्याभराची मॅडमनी जो मुदत दिली आहे त्याच्यामध्ये जर काही झाला नाही तर पुढचं आंदोलन यापेक्षा उग्र करण्याची भूमिका आज आपण जाहीर करूया. कामगार एकता सगळ्यांना महापुरांनी मांडलेलं आहे. तर सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सर्वांना धन्यवाद. आणि आपली ताकद ही आहे ती लढण्याची एकजूट कायम ठेवावी. आपण गपचूप सहन करायचं नाही. अन्याय जे काय अन्याय होत असेल ते आपण लेखी स्वरूपात युनियनकडे द्या. आता मी ते एक आपल्या कामगारांना पगार मिळालेला नाही वागळे इस्टेटचा त्यांचा पण मुद्दा मांडलेला आहे. ते आता आम्ही संपल्यावर तिकडे जाऊन परत ते बोलणार आहोत. तर या संदर्भात सर्वांनी जी काही इथे मेहनत घेतली आहे ज्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनासाठी मेहनत घेतली आहे त्या सर्वांना तुम्हाला आत्ता झालाय अतिवृष्टी काही एक मिनिट शिक्षण विभागाचे कार्यकर्ते त्या मीटिंगमध्ये होते. 3 दिवस अतिवृष्टी होती त्याच्याही आम्ही प्रश्न तिथे मांडलेला आहे आणि त्याच्यावर सकारात्मक भूमिका घेण्याचा महापौरांनी शब्द दिलेला आहे. त्यामुळे महापौरांनी आपल्याला शब्द दिल्यानंतर आयुक्त त्याच्या बाहेर जाऊ शकत नाही हे आपण मान्य करायला पाहिजे. आणि आपण हट्टवादी भूमिका न घेता महापौरांना मान देऊन आपलं आंदोलन या ठिकाणी स्थगित करूया अशी माझी सूचना आहे. सर्वांना पटतंय का? सर्व कामगार एकजुटी कामगार एकजुटीचा हम सब लढेंगे. हक्की मांग नहीं मिलेगी म्युनिसिपालिटी बंद रहेगी. तर सर्वांना विनंती आहे शांतपणे आपण आपापल्या घरी जायचं सर्वांनी. आता काय